चित्रपटमध्ये तुम्हाला एक आवड निर्माण आहे, म्हणजे चित्रपटमध्ये तुम्हाला आवड निर्माण झाली का सिरियल वगैरेमध्ये नेमकं आणि चित्रपट असेल तर कुठला असेल, सिरियल असेल तर कुठली असेल? चित्रपट आणि सिरियल म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोगडे. या ठिकाणी अभिनेत्री दिग्दर्शक आपल्यासोबत संवाद साधणार आहे. मॅडम, तुमचं प्रथम MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. प्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या. नमस्कार सर्वांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. महत्त्वाचा मुद्दा आहे की मला फार आनंद होतो आहे की खूप धार्मिक महोत्सवाला तुम्ही लोकांनी मला आठवण केली आणि मला हे बघायला मिळालं, जे माझ्याकरता फार म्हणजे अस्मरणीय आहे. मला फार आवडतं, मी आध्यात्मिक जास्त असल्यामुळे मला क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे आणि मी ॲक्च्युली या गोष्टींना म्हणजे हे करते. मला आवडतं की भारताची संस्कृती माणसाने जपायला पाहिजे, कारण माहिती आहे भारत देश हा जो आहे हा जास्तीत जास्त धार्मिक आणि आध्यात्मिकमुळे जिवंत असल्यासारखा आहे. त्याला खूप जास्त सपोर्ट आहे अध्यात्मकाचा. तर कसं आहे की मला म्हणजे खूप आश्चर्य गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये आणि मोस्टली विदर्भामध्ये एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे हे मला माहितीच नव्हतं. आणि ते आता तुमच्या ह्या कार्यक्रमाला बोलवल्यामुळे ते मला माहिती झालेलं. मला बराच आनंद झाला आणि खूप म्हणजे बरं वाटलं. आता मला जिथेही मला कार्यक्रम राहील किंवा शूटिंग राहील तर मी लोकांना आवर्जून सांगेल की वेंडोजी महाराजांच्या दर्शनाला नक्की जावं. आणि मी प्रार्थना करते महाराजांना की ह्या जे प्रशस्त तुमचं क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, याला आणखी मोठं व्हावं आणि यापेक्षाही मोठी यात्रा इथे भरावी अशी मी मनापासून शुभेच्छा देते. आणि आता तुम्ही थेट मुंबईहून आलेले आहे ना, आणि एक तुम्ही दिग्दर्शिका म्हणून आहे, एक दिग्दर्शिका म्हणून पण आहे. तुम्ही कुठल्या चित्रपटामध्ये तुमचं दिवस स्वतः चित्रपट काढलेले आहे? मी दुसऱ्यांच्याही सिनेमामध्ये काम करते, म्हणजे मी कोरिओग्राफर आहे. शिवाय मी एक या व्यतिरिक्त अभिनय तर करते, पण मी डायरेक्शन अँड लिहितेसुद्धा. तर आणि सोशल वर्क माझ्याशी त्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे समाजामध्ये ज्या काही घटना घडतात तर त्यामुळे मला बऱ्याचशा प्रेरणा मिळतात आणि मी त्यातनं काही ऑब्झर्व करून त्या लिहिते आणि त्या प्रॅक्टिकलमध्ये करण्याचा प्रयत्न करते. तर हे माझं चालू असतं वर्क. तर मी बऱ्याचशा मराठी क्राईम पेट्रोल, तारक मेहता अशा मूव्हीज केलेल्या, भोजपुरी मूव्हीज केल्या, छत्तीसगडी मूव्हीज केल्या आहेत. आणि आता 1-1.5 वर्षापासून मी हल्ली काही केलेलं नाही आहे, पण आता परत 1-2 शूटिंग्स माझ्या आहेत आणि आता काही शूटिंग्स चालू आहेत. तुम्हाला मॅडम या चित्रपटसृष्टीमध्ये कशी आवड निर्माण झाली? हा जर प्रश्न तुम्ही जर मला विचारला तर हा एवढा मोठा प्रश्न आहे की याचं उत्तर मी इतक्या एका ओळीत तुम्हाला देऊ शकणार नाही. हा माझा गॉड गिफ्टेड आहे. माझ्या रक्तातच ॲक्टिंग, डान्सिंग असल्यामुळे मी कुठेही, सर्वात मोठाचा प्रश्न आहे की मी डान्सिंग आणि ॲक्टिंग कुठेही शिकलेली नाही आहे. मला अगदी बालपणापासूनच या क्षेत्राचं वेड होतं. पण घरच्यांचं असं म्हणणं होतं की तुझं जी पर्सनॅलिटी आहे त्या हिशोबाने तू एक तर IPS ऑफिसर किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा एक वकील ह्या 2 गोष्टी निवडायला हव्या होत्या. पण शेवटी म्हणतात ना, जे माणसाला मनापासून करायचं असतं तर तेच आपण करतो असं. आणि कुठल्या वर्षी तुम्ही या अभिनेत्री क्षेत्रात प्रवेश केला? मी 7th मधपासून म्हणजे लहानपणी अगदी लहानपणीपासूनच मी स्टेज करते. 3-4 वर्षाची असतापासून स्टेज करते. पण एवढं मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मी स्वबळावर केलं आहे. माझं स्ट्रगल हे इतकं सोपं नाही आहे, मी तुम्हाला एका वेळीत सांगू शकत नाही. पण जे काही मी अचीव केलेलं आहे ते स्वबळावर केलं आहे, विदाऊट गॉडफादर केलेलं आहे आणि मी त्यात समाधानी आहे. कारण मला जे काही वाटतं आहे ते मी प्रामाणिकपणे केलेलं. तर आणखी पाहू प्रभूची काय इच्छा आहे. आणि दुसरं असं की माझं प्रोफेशन जरी ॲक्टिंग किंवा हे क्षेत्र असलं तरीही मला जास्त इंटरेस्ट सोशल वर्कमध्ये आहे. सोशल मीन्स कसं की मला जर का मी या जीवनामध्ये आले आहे तर आपले कर्तव्य एक मनुष्य म्हणून, एक मानव म्हणून की ज्यांना आपली खरोखर गरज आहे, जे खरोखर परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत, त्यांना आपलं मदत काहीतरी व्हायला हवी. म्हणजे एक हात मदतीचा असं तुमच्या बोलण्यावर? हां. तर मला ना म्हणजे आता माझ्याकडे जास्तीत जास्त महिलांच्या केसेस येतात, तर मी काउन्सिलिंगचं काम करते.
म्हणजे शक्यतो काही मॅरेजेस लावणे किंवा हजबंड वाईफचे भांडणं असतात. तर मला अख्ख्या म्हणजे इंडियामधनं मला फोन येतात. मला जास्तीत जास्त हेच फोन येतात की मॅडम मला असा प्रॉब्लेम झाला. वडिलांचा फोन असतो, आईचा फोन असतो, मैत्रिणीचा असतो की माझ्यासोबत अशी घटना घडलेली, तर मी ती कशी हँडल करायला हवी. या पद्धतीचे अनेक केसेस असतात. तर मला ते आनंद पण वाटायला लागला आहे. कारण काय आहे ना, आमच्या क्षेत्रामध्ये सतत तेच काम करणं आणि एकदा जीवन मिळाल्यानंतर 4 लोकांच्या मदतीला येणं, 4 लोकांच्या कामात येणं, हे मला फार आनंद देऊन जातं. त्यामुळं मला असं वाटतं की एक तुम्ही चित्रपटमध्ये तुम्हाला एक आवड निर्माण आहे, म्हणजे चित्रपटमध्ये तुम्हाला आवड निर्माण झाली का सिरियल वगैरेमध्ये नेमकं आणि चित्रपट असेल तर कुठला असेल, सिरियल असेल तर कुठली असेल? चित्रपट आणि सिरियल ॲक्टिंग जो कलाकार असतो ना, तुमच्या माहितीकरता मी सांगते आहे, जो कलाकार असतो ना त्याला सिरियल किंवा सिरियल किंवा कुठल्या काम कुठल्या ह्याच्यात केलेलं आहे दोन्हीपैकी? अच्छा, माझं म्हणणं आहे. आता मी सिरियलमध्ये पण केलेलं काम 4 दिवस सासूचे, क्राईम सासूचे कुठल्या चॅनलवर होते? ते मराठीला यायचं ना, मराठीला यायचं तेव्हा. हां, आणि क्राईम पेट्रोल केलेलं, सोनी टी व्हीवर. हां, तारक मेहता केलेलं, त्यानंतर DD1ला केलेलं, इन्स्पेक्टर अंजली मेहता का उलटा चष्मा सब टी व्ही, त्यावर पण तुम्ही काम केलेलं आहे. आणि भोजपुरी मूवीज केल्यात. एखादं नाव मॅडम? भोजपुरी तोहार प्यार चाही, कृष्णा अभिषेक यांच्याबरोबर आहे. त्यानंतर मराठीमध्ये खुर्ची सम्राट मकरंजीबरोबर आयटम सॉन्ग केलेलं, आणि अनामिका वगैरे असे जे काही मिळाले प्रामाणिकतेने ते मूवीज केलेत. काही सिनेमे माझे रिलीज झाले नाहीत, काही झालेत. असं मोस्टली सध्या राहणं मुंबईला आहे का? हां, मुंबई माझा दौरा चालू असतो. कारण मला फोन जाम येतात की मॅडम असा. सगळ्यात महत्त्वाचं मला हे आहे कारण अतिशय प्रॉब्लेममध्ये जो व्यक्ती आहे त्याकडे मी कशी जाईल, किंवा मला पशुप्रेम खूप जास्त असल्यामुळे मला फार आवड आहे की मी या जीवनामध्ये ना सर्व काही बघायला पाहिजे. म्हणजे मी एकच याच्यामध्ये नाही. मला बरेच लोक म्हणतात एक ना धड 12वर चिंध्या, तर मला काही फरक पडत नाही. कोण काय म्हणतं मला काही फरक पडत नाही. मला एवढं कळतं की माझी नियत साफ आहे, माझं मन चांगलं आहे, स्वच्छ आहे, नितळ आहे. मला परमेश्वराने चांगलं कार्य करायला इथे पाठवलेलं आहे, तर मला चांगलं कार्य करायला पाहिजे. चांगल्या कार्यामागं अनेक लोक नाव ठेवतच असतात. हे तुम्ही तुमच्या बोलण्यातून सांगितलेलं आहे. कोण काय बोलते याचं मला घेणं देणं नाही असं तुम्ही म्हटलेलं आहे. आणि मला एक सांगा, संजीवनी समाधी सोहळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आलेल्या गुईखेड नगरीमध्ये कसं वाटलं या ठिकाणचं वातावरण? खूप छान. म्हणजे मला ते जे आता चालू होतं ना कीर्तन, तुम्हाला माहिती नाही, मी जर का आता म्हणजे अशी नॉर्मल अशी आले असते ना इकडे, मी आज शिरले असते ते कीर्तन करायला. मला त्या टाळ्या, मृदंग मला जाम आवडतात. आणि म्हणजे तुम्हाला जसं सोशल वर्क, धार्मिक, मला भरून आलं, अगदी मला भरून आलं. म्हणजे माझे असे शहारे उभे झालेत, कारण की इथे महाराजांचं एक पॉवर मला जाणवली. कारण काय तुम्हाला सांगू, पुरातन काळातले महाराज आहेत. आणि जे मंदिर आहे ना, जरी आपण मॉडिफाय केलं आहे, परंतु तिथली जी पॉवर तुम्ही एक खूप छान काम केलेलं की जे जुनं मंदिर आहे त्याला काही धक्का न लावता बाकी आजूबाजूला केलं. त्यामुळे तुमची जी महाराजांची जी पॉवर आहे ती पॉवर तिथे राहिलेली आहे आणि ते जाणीव होते. मला जाणवलं. मी मी आध्यात्मिक म्हणजे मी एक सांगू का तुम्हाला, मी परमेश्वर हे एक पर्टिक्युलर कुठला नाही, पण कुदरतमध्ये परमेश्वर आहे आणि मला त्याचा एहसास होतो. मी ती गोष्ट मी अगदी मनापासून सांगते आपल्याला की बघा, नावं ही अनेक वेगवेगळी नावं आहेत. कुठला देव, शंकर आहे, पार्वती आहे, अल्ला आहे, पण माझ्यासाठी प्रकृती एक परमेश्वर आहे. माणसाचं मन एक नाही असं नाही आहे. माणसाचं मन सेमच आहे, आत्मा हा सेमच आहे. आत्मा मन जे म्हणतो आपण त्याला कोणी मन म्हणतं, नाव दिलं. तर तुम्हाला एक उदाहरण सांगते मी. डॉक्टर हा शब्द कॉमन आहे ना, कॉमन आहे. पण आता मला एक सांगा, डॉक्टर हा डोक्याचा पण असू शकतो, पोटांचा पण असतो, मतलब डोळ्यांचा असू शकतो. मग कॉमन काय आहे तर परमेश्वर. कॉमन काय तर परमेश्वर. मग परमेश्वर हा शब्द आपण दिला आहे. कोणी त्याला अल्ला दिला आहे, कोणी त्याला गॉड दिला आहे. शब्दांकडे जाऊ नका. मेन काय जड. अगर बरोबर मॅडम, हाँ, जड़ कट गई, झाड़ की अगर पेड़ की जड़ कट गई तो पूरा पेड़ खत्म. तर सगळ्यात महत्त्वाची आहे पॉवर. तिला तुम्ही काय नाव देता हे तुम्ही ठरवायचं असतं की तुम्हाला तिला काय नाव द्यायचं आहे.
वादविवाद करायचा नसेल तर ज्याला जे नाव द्यायचं आहे ते देऊन द्या, पण तुमचे चांगले कर्म, निस्वार्थी कर्म चालू ठेवायचे. चांगलं होत असेल तर करायचं, जर नाही करू शकले तर त्याचं वाईटसुद्धा नाही करायचं. बाकी तर सुपर पॉवर आहेच. आणि ती जशी आता मी तुम्हाला एक उदाहरण देते, बेंडूजी महाराज, बरं का, तुम्ही तरुण आहात. बेंडूजी महाराज हे जे आहेत ना, हे काहीतरी करून गेले, ही जी पॉवर आहे, पण गेले ते बॉडीनी जरी गेले आहे, पण त्यांचा आत्मा इथे अजूनही आहे, त्यांची जी पॉवर आहे ती अजूनही आहे. ते समाजासाठी काहीतरी करून गेले. बघा, आज इतक्या वर्षानंतरसुद्धा आपण आलोत, हे उदाहरण आहे, जिथं जागत उदाहरण आहे आपल्याकडे, की पॉवर ही अशी असते. म्हणून काहीतरी असं सत्कर्म करून जायचं. बघा, स्वार्थ आपण कुठेही काही येऊन जाणार नाही आहे. त्यामुळं कसं मला असं वाटतं आहे की इथे तुम्ही जर आलात तर खरोखर मनापासून फक्त हात जरी जोडलात ना, तरी तुमच्या मनातले जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील असं मला वाटलं. फक्त मी एक दर्शन घेतलं त्यांचं, तर मला ती जाणीव झाली की महाराजांमध्ये पॉवर आहे. म्हणजे महाराजांमध्ये म्हणजे काहीतरी इथे आहे. बस मला आनंद झाला. मी या ठिकाणी तुम्ही प्रथमच आले आहे का यापूर्वी सुद्धा आलेले होते? नाही, मला कधीच माहितीच नव्हतं की हे म्हणजे विदर्भामध्ये हे तीर्थक्षेत्र आहे म्हणून. विदर्भामध्ये हे नागपूर ते औरंगाबाद हायवेवर हे एक तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र घुईखेड संजीवनी समाधी सोहळा हे विदर्भातला एकमेव संजीवनी समाधी सोहळा आहे मॅडम. तेच मला आता कळलं. तर फार मोठी गोष्ट आहे ही. महाराष्ट्राला कौतुकाची आणि एक काय म्हणतात त्याला अभिमान असायला पाहिजे या गोष्टीचा, की हे संत जिवंत समाधी घेऊन इथे, आणि ते गोष्ट आहे. मी तुम्हाला काय बोलले, मला जाणीव झालेली. मला जो भास झाला आहे, हे बघा, तुम्हाला इतर म्हणजे कलाकार येतात, आणखी मंडळी येतात आमच्यासमोर, आणि तुम्ही पण आमच्यासमोर आता बोलतच आहे, एक इंटरव्ह्यूसुद्धा देत आहे. हां, परंतु कसं आहे, आता तुम्हाला जाणीव, मला हे नाही की तुम्ही मला देता म्हणून मी काहीतरी ॲक्ट करते, की मला नाही, जे आहे ते आहे. मला जी जाणीव झाली ती जाणीव झाली. आणि प्रश्न असा आहे की कदाचित माझ्या भाग्यात असेल आज दर्शन. फार मोठी गोष्ट आहे. कुठल्या तरी निमित्ताने मी इकडे आले आणि माझं दर्शन झालं, म्हणजे मी स्वतःला भाग्यशाली समजते. आता बंडोजी महाराजांची इच्छा, त्यांना पुढे काय करायचं. आणि नक्कीच मॅडम, तुमचं पूर्ण नाव? माझं नाव इलाकृती रमेश उमक. सरनेम? उमक. नक्कीच ह्याच होत्या दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांनी आपल्यासोबत एक संवाद साधला आहे. थेट आपल्या MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला एक मुलाखतसुद्धा दिलेली आहे. नमस्कार, मी इलाकृती, अभिनेत्री. MB न्यूज 365ला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण महाराष्ट्रातली बातमी पहा.